नमस्कार, सुखी जीवन या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचे मनापासून स्वागत करते। आज मी तुम्हाला पूजा मांडणी कशी करावी किंवा पूजा करताना कोणत्या गोष्टी नेहमी आपण लक्षात ठेवल्या पाहिजे यावरतीच आजचा व्हिडिओ आहे। पहिले तर देवांना आंघोळ घालून घ्यायची। लाल कलरचं किंवा पिवळ्या कलरचं वस्त्र अंथरायचं, त्यावरती ज्या मूर्ती फोटो मोठे असतील ते लास्टला ठेवायचे। उंचीनुसार देवांची मांडणी करायची। त्याचबरोबर आपण नेहमी दीपपूजन करूनच देवपूजेला सुरुवात करायची आहे। धूपदीप लावून घ्यायचे आहे आणि त्यानंतर देवांना गंध, अक्षदा, फूल हे जे काही गोष्टी आहेत त्या अर्पण करायच्या आहेत। सुरुवातीला आपण गणपती बाप्पांची पूजा करून घ्यायची, त्यानंतर ज्या काही देवी मूर्ती आहेत किंवा देवीची पूजा करून घ्यायची आणि त्यानंतर देवांची पूजा करून घ्यायची। पूजेचा जर हा क्रम तुम्ही लक्षात नेहमी ठेवला तर तुमच्या घरामध्ये कोणत्याही गोष्टीची कधीच कमी भासणार नाही। त्याचबरोबर आपल्या घरातील जी काही नकारात्मक शक्ती आहे दूर करण्यासाठी आपली देवपूजा झाल्यानंतर थोडासा भीमसेनी कापूर तुम्ही रोज जाळत जा। यामुळे तुमच्या घरामध्ये जर काही नकारात्मक शक्ती असेल तर ती निघून जाते। लक्ष्मीचा नेहमी तुमच्या घरामध्ये वास राहतो। सोप्या साध्या पद्धतीने पूजा मांडणी करायची। फुले जर असतील तर त्याचं पावित्र्य राखता येत असेल तर आपण तरच रोजच्या पूजेमध्ये फुलं अर्पण करा। तर आजची पूजा अशी होती। देवांना शेवटी प्रसाद दाखवला आणि कसा वाटला ते व्हिडिओ नक्की सांगा।